आज गडिंग्लज नगरपालिकेमध्ये विविध समित्यांच्या निवडी झालेल्या आहेत. तर या निवडीमध्ये आपण पाहतोय तर वाचनालय समितीच्या सभापतीपदी रश्मिराज देसाई यांची निवड झालेली आहे. तर स्वतः रश्मिराज देसाई आपल्यासोबत. समितींच्या निवडीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं. कुणाला कुठली समिती मिळेल, कोण सभापती होईल याकडे गडिंग्लज शहराचं लक्ष लागून राहिलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वाचनालय सारखं एक चांगली समिती आपल्याला मिळाली. तुम्ही सभापती झालेला आहात. आज दिनांक 20/1/2026 रोजी सन्मान्य मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीची मीटिंग पार पडली. यामध्ये एकमताने नामदार मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनुसार माझी कला, क्रीडा, शिक्षण व वाचनालय समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल मी नामदार मुश्रीफ साहेबांचे, सन्माननीय नगराध्यक्ष महेशजी तुर्बटमठ साहेब, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष महेशजी सलवादे साहेब, त्याचसोबत जे नवनिर्वाचित सर्वच नगरसेवक आहेत त्या सर्व नगरसेवकांचे, स्वीकृत नगरसेवकांचे मी आभार मानतो. गेल्या 10 वर्षापासून नामदार मुश्रीफ साहेबांच्या सोबत काम करत असताना आम्ही जे घडलो ते मुश्रीफ साहेबांच्या संस्कारात, मुश्रीफ साहेबांच्या सहवासात घडलेलो आहे. आज एका राष्ट्रवादीच्या तळमळीच्या कार्यकर्त्याच्या सोबत राहण्याची भूमिका मुश्रीफ साहेबांनी घेऊन गडिंग्लजच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, गडिंग्लजच्या वाचनालय परंपरेमध्ये, गडिंग्लजच्या क्रीडा परंपरेमध्ये काहीतरी भरीव काम करण्याच्या दृष्टीने आणि हेतूने नामदार मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनुसार आज माझी निवड करण्यात आलेली आहे. तसं बघितलं तर आज आमच्या खांद्यावरची जबाबदारी ही कैक पटीने वाढलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गडिंग्लज नगरीमध्ये माझ्या सभापती पदाच्या कालावधीमध्ये जे माझ्या खात्याशी निगडीत प्रश्न असतील, जे मुख्य प्रश्न ज्याला निधीची मोठ्या प्रमाणात गरज आहे किंवा ज्याला नामदार मुश्रीफ साहेब असोत किंवा अन्य त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी असोत, यांच्याशी सुसंवाद साधून सर्व नगरसेवकांच्या मदतीने आणि नगराध्यक्षांच्या साथीने निरनिराळे प्रस्ताव पाठवून ज्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरल गोष्टी असतील किंवा अन्य गोष्टी असतील या मार्गी लावण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. आणि हे करत असताना नगरपालिकेचा पूर्ण स्टाफ असो किंवा माझे सर्व नगरसेवक असोत, हे नक्कीच मला या कामात मदत करतील ही मला अपेक्षा आहे. गडिंग्लजकरांना अनेक वर्षापासून नाट्यगृह व्हावं असं वाटत आहे. अनेक वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही किंवा तुमच्या राष्ट्रवादी मार्फत आश्वासित केलं होतं की या सभागृहाचं काम तुम्ही मार्गी लावाल. नाट्यगृहाची मागणी बऱ्याच वर्षापासूनची आहे. नाट्यगृहासाठी जागा सुद्धा अवेलेबल आहे. बंदिस्त नाट्यगृह, एक चांगल्या प्रकारचं नाट्यगृह ज्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेता येतील, त्याचप्रमाणे नाटक सादर करता येतील असं सर्व सोयीनियुक्त नाट्यगृह, त्याचप्रमाणे MPSC UPSC प्रिपरेशन करणाऱ्या मुलांसाठी लायब्ररी, या मुलांना उपलब्ध होतील पुस्तकं, अशा पुस्तकांचा वाचनालयामध्ये संचय करणे असू देत. त्याचप्रमाणे फुटबॉल आणि क्रिकेटचं जे परंपरा आहे ती परंपरा राखण्याचं काम असू देत. या सर्व कामामध्ये आम्ही अग्रेसर होऊन काम करणार आहोत. आता नाट्यगृह जी जुनी इमारत आहे वाचनालयाची, ती वाचनालयाची जुनी इमारत जीर्ण झालेली आहे. त्याचा सुद्धा विचार करून पुढं पाऊल टाकण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे ज्या नगरपालिकेच्या अखत्यारीतील शाळा आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बॅरिस्टर नाथ पै विद्यालय असो, मी त्या शाळेचा माझी विद्यार्थीच आहे. त्या शाळेमध्ये पटसंख्या ही खूप चांगली आहे, पण त्या ठिकाणी जागा कमी पडत आहे. तर त्या ठिकाणी इमारत बांधून देऊन त्या ठिकाणचा शाळेचा प्रश्न सोडवण्याची खूप गरज आहे. कारण फक्त गडिंग्लज नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यातील गोरगरीब विद्यार्थी त्या ठिकाणी मोफत शिकवण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. ह्या सर्वच गोष्टी लक्षात घेऊन आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये काम करावं लागणार आहे.